ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या एका अशा रेल्वे स्टेशनची, जे स्टेशन नकाशावर आहे, रेल्वेच्या वेळापत्रकातही आहे, पण रात्री 2:17 नंतर अस्तित्वात नसल्यासारखं वागतं. या स्टेशनचं नाव आहे करंजघाट स्टेशन. हे स्टेशन कोकण रेल्वे मार्गावर नाही, सेंट्रल लाईनवरही नाही आणि वेस्टर्नला पण नाही. हे एक जुना ब्रिटिश काळातला फाटा आहे. आज फार कमी लोक वापरतात, पण जे वापरतात ते एकदा तरी काहीतरी विचित्र अनुभव घेऊनच येतात. ही गोष्ट आहे नितीन देशमुख याची. वय 32, नोकरी रेल्वेजमध्ये कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रिकल सुपरवायझर. पोस्टिंग वेगवेगळ्या स्टेशनवर नाईट चेकसाठी होत होती. नितीन भूताबद्दल विश्वास ठेवणारा नव्हता. त्याच्यासाठी भूत म्हणजे भीती दाखवून व्ह्यूज मिळवण्यासाठी वापरलेली कथा. एकदा त्याला ऑर्डर आली, करंजघाट स्टेशन, नाईट इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन. वेळ रात्री 11 ते सकाळी 4. नितीनने फाईल पाहिली आणि विचारलं, सर इतक्या रात्री तिथे फार हॉल्ट नसतात? समोरून उत्तर आलं, तुलाच जायचे, तिथून सतत कंप्लेंट्स येतात, लाईट्स फ्लिकर होतात, अनाउन्समेंट सिस्टम स्वतः सुरू होतं. हे ऐकून नितीन हसला. रात्री 10:40ची पॅसेंजर ट्रेन घेत नितीन करंजघाट स्टेशनवर उतरला. स्टेशन लहान होतं. 2 प्लॅटफॉर्म, एक जुनी चौकी, फुटलेल्या ट्यूब्स आणि अर्धवट प्रकाश. आणि सर्वात विचित्र म्हणजे इतक्या उशिरा असूनही स्टेशन पूर्ण शांत नव्हतं. जणू कुठेतरी कुजबूज चालू होती. तिकीट खिडकी बंद होती. तिथे स्टेशन मास्टरही नव्हता. फक्त त्याला एक म्हातारा दिसला, जो झाडू मारत होता. नितीन त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारलं, काका स्टेशन मास्टर कुठे आहेत? त्या म्हाताऱ्याने झाडू थांबवला, हळूच वर पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाला, 2:17च्या आधी काम आवरा साहेब. नितीनने विचारलं, का? म्हाताऱ्याने मान हलवली, तो वेळ इथला नाही. नितीनने इन्स्पेक्शन सुरू केलं. कंट्रोल रूम, रायटिंग स्विचेस सगळं नॉर्मल होतं, पण प्रत्येक 10-15 मिनिटांनी अनाउन्समेंट सिस्टम आपोआप चालू होत होती. रात्री 1:30ला नितीन थकल्यासारखं वाटलं. तो प्लॅटफॉर्मवर बसला होता. तो तिथून थोडं वेटरूमकडे निघाला आणि वेटरूमच्या आत गेला. त्या स्टेशनच्या वेटरूममधून त्याला एक जुना लेजर सापडला. त्यात लिहिलं होतं, ट्रेन नंबर 426, पॅसेंजर ट्रेन, दिनांक 12 ऑगस्ट 1987, वेळ रात्री 2:17. स्टेटस मिसिंग हॉल्ट रेकॉर्ड असं त्यावर लिहिलं होतं. पुढच्या पानावर काळ्या शाईत एकच ओळ होती. त्या रात्री ट्रेन थांबली, पण प्रवासी उतरले नाहीत. रात्री 2 वाजायला 10 मिनिटे होती. अचानक स्टेशनचं वातावरण बदललं. हवा थंड झाली. लाईट जास्त उजळ वाटायला लागल्या. अनाउन्समेंट पुन्हा सुरू झाली. गाडी क्रमांक 426 प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर येत आहे, अशी अनाउन्समेंट झाली. नितीनने हे ऐकून हादरला. त्याने रेल्वे लाईनकडे दूरकडे पाहिलं. त्याने पाहिलं, खरंच एक ट्रेन येत होती. जुनी पॅसेंजर, पिवळ्या रंगाची, पेट्या गंजलेल्या. पण नितीनला माहीत होतं, या मार्गावर रात्री कोणतीही ट्रेन शेड्यूल नाही आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मला येऊन थांबली आणि तेव्हा नितीनने पाहिलं, ट्रेनमधून लोक उतरली, पण सगळेजण शांत. कोणी बोलत नव्हतं. चेहऱ्यावर भाव नव्हते. सगळ्यांची नजर स्टेशनच्या एक्झिटकडे नाही, तर नितीनकडे होती. त्यात एक मुलगी होती, पांढरा फ्रॉक, हातात बाहुली घेऊन. ती नितीनच्या समोर उभी राहिली आणि हळू आवाजात म्हणाली, काका आमची गाडी सुटली का? नितीनच्या तोंडातून शब्द फुटेना.
त्याने मागे वळून पाहिलं. स्टेशनचं घड्याळ त्यामध्ये 2:17 दाखवत होतं. 1987 मध्ये या स्टेशनवर पॅसेंजर ट्रेन थांबली होती. फाटक बंद नसल्याने समोरून मालगाडी आली आणि ट्रेन धडकली. हा अपघात एवढा भयानक होता की अधिकृत रिपोर्टमध्ये लिहिलं सम कॅज्युअल्टीज, पण प्रत्यक्षात पूर्ण डबा 3 ते 4 क्रश झाले होते. कोणाचं शरीर पूर्ण सापडलं नाही. ट्रेन पुढे नेण्यात आली. स्टेशन शांत झालं, पण त्या आत्म्यांना कधीच कळालं नाही की त्यांचा प्रवास संपलाय. नितीन मागे सरकला. प्रवासी जवळ येत होता. ते म्हणत होते, आम्हाला घरी जायचंय, आमचं तिकीट व्हॅलिड आहेत. अचानक स्टेशनचा लाईट्स एक एक करून बंद व्हायला लागला आणि अनाऊन्समेंट झाली, नेक्स्ट हॉल सेम स्टेशन. तेवढ्यात मागून आवाज आला, डोळे बंद करा साहेब. तोच म्हातारा जो आधी इथे झाडू मारत होता. त्याने नितीनला जोरात ओढलं आणि एका रूममध्ये घेऊन गेला. एका छोट्या देवाऱ्याच्या समोर बसून दरवाजा लावून घेतला. बाहेर वेगवेगळे आवाज येत होते. रेल्वेची धडधड, लोकांचा रडण्याचा आवाज आणि लोखंड कचरल्यासारखा. 10 मिनिटांनी थोडी शांतता झाली. नितीनने दरवाजा उघडला आणि दरवाजाच्या बाहेर प्लॅटफॉर्मवर आला. त्याने पाहिलं स्टेशन पुन्हा ओसाड पडलं होतं. तिथे कोणतीही ट्रेन नाही आणि प्रवासी पण नव्हते. घड्याळाकडे बघितलं तर घड्याळ चालू होतं आणि घड्याळात 2:29 वाजले होते. तितक्यात मागून तो म्हातारा आला आणि नितीनला आवाज मारला, साहेब पाणी घ्या. आणि नितीनला पाणी दिले. त्या दिवसापासून नितीनने रात्री अशा ठिकाणी जाण्यासाठी आपल्या मॅनेजरला नकार दिला आणि आजही करंजघाट स्टेशनवर नाईट ड्युटी कोणी घेत नाही. 2:17च्या वेळेला CCTV ब्लॅकआउट होत होतो आणि काही वेळा रेल्वे लॉगमध्ये एंट्री दिसते, ट्रेन 426 अराईव्ह, हॉल्ट गिवन. कोणीच नाही उतरलेलं. पण जर कधी तुम्ही रात्री लहान स्टेशनवर थांबलेला ट्रेन पाहिला आणि कोणी विचारलं आमची गाडी सुटली का, तर उत्तर देऊ नका, कारण काही प्रवास असे असतात जे कधीच संपत नाही. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.